आता आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक दर्शनाला. आम्ही खाली टॅबची वाट बघत बसलो. टॅब येईपर्यंत इथे व्हिडिओ चालू करता येईल म्हणून मी व्हिडिओ चालू केला आहे. चला आता निघू गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि सिद्धिविनायकला परत गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ. असं खाली रिसेप्शनिस्टला आम्ही बसलो आहे. रिसेप्शनला गाडी येईपर्यंत ही एंट्री आहे. तर आमची टॅब आली, आम्ही निघालो. पाऊस पण येतोय. आम्ही असं निघालो. इथे आचार्य यात्रा गार्डन आहे. गार्डनच्या समोरच मैदान, तेच गार्डन काय मैदान काय एकच. हे मैदान आहे आचार्य अत्रे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असं काहीतरी. इथून आता स्टेट आपण निघालो. बाहेरचा सीन खूप सुंदर आहे. पावसामुळे वातावरण एकदम छान झालेलं आहे. झाडी झुडपी हायवे. हा हायवेवरूनच आपण सरळ निघालेलो आहोत. मुंबईला म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंगच मस्त आहे बघण्यासारखं. आता आपण आलो ना तर ट्रॅफिकमध्ये आम्ही दादरला पोचलेलो आहोत. आणि आम्ही स्वामी समर्थांच्या मठात पहिला चाललोय. इथे मठ आहे. मठाचं एंट्रन्स आहे आणि मठात प्रवेश केला आहे. स्वामी समर्थांचं मठ आहे. आता सध्या 2 वाजेपर्यंत प्रवेश बंद आहे. हे दादरचं शिवाजी पार्क आहे. ह्याच्या बाजूलाच चैत्यभूमी आहे. आता इथून आपण निघालो सिद्धिविनायकला. किसका घर आहे? बाळासाहेब ठाकरे. हे बाळासाहेब ठाकरेचं घर आहे इकडे. अजून 2 मेंबर ऍड झालेत. एक अनुष्का, एक अक्काबाई आणि आई पुढे बसली आहे. असं मोबाईल फिरून घ्यायचं की नाही? हां तसंच बरं आपलं. आता आलो आहे आम्ही दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात. सिद्धिविनायक गणपती मंदिर हा बाहेरचा व्ह्यू आहे. भयंकर गर्दी आहे आज मंदिरात. रविवार ते महिलांची रांग वेगळी आणि जेंट्सची रांग वेगळी. अशी ते स्टॉल आहेत हारचे वगैरे. गर्दी आहे. मंदिरात आलो आहे. सिद्धिविनायकचं दर्शन कंप्लीट झालं आहे. हे मंदिरचा परिसर. आणि आता आम्ही निघालो महालक्ष्मीच्या दर्शनाला. सगळेजण चालले पुढे हळूहळू. आज रविवार असल्यामुळे गर्दी, रविवार आणि मंगळवार भरल्यानंतर गर्दी असते. चला आता आपण महालक्ष्मीला डायरेक्ट भेटू. आम्ही आलोय महालक्ष्मी मंदिरात. चाललेलो आहे. मेवा रस्त्याने जाताना इथे पहिल्यांदा हनुमानाचं मंदिर आहे. पहिल्यांदा जैन मंदिर. कुठे आहे जैन मंदिर? हे स्वयंभू पाताली हनुमान मंदिर. हे बॅक साईडचं महालक्ष्मीचं मंदिर आहे.
इथे कॉईन चिटकून आपण काही विश मागितली तर ती आपली पूर्ण होते. जर कॉईन चिटकला तर पूर्ण होतं, पडला तर म्हणजे पूर्ण नाही होणार. हे महालक्ष्मी मंदिर आहे. आमचं महालक्ष्मीचं दर्शन करून आम्ही निघालो आहे बाबुलनाथला. पावसाचं वातावरण आहे मस्त. काय मस्त उंच उंच इमारती आहेत. आता आपण आलो आहोत बाबुलनाथ मंदिरात. आता एंट्रन्स आहे त्याचा. मंदिरात प्रवेश करणारे गणपती मंदिर आहे, बाबुलनाथ मंदिर. इथून आपण चाललो आता बग्गी आज जाण्यासाठी. बग्गी आहेत आणि लिफ्ट पण आहेत. आपण लिफ्टने जायचं आहे. ते चप्पल सोडायची पहिल्यांदा. आता आम्ही लिफ्टने जाणार आहे आणि ते गेले जिने चढत. ओम नमः शिवाय. मेंटल असं इथून आता चालत जायचं आहे. आत फोटोला एंट्री आहे की नाही काय माहिती. असं मंदिर आहे. मस्त आहे मंदिर. पतीला हनुमानाचं दर्शन. जय हनुमान. इथून आता आपण निघालोय. बघू आता इथे काय काय ते फोटो खिचना मना आहे ते बोर्ड लिहिलेला आहे. त्यामुळे मोबाईलात आपण इथेच बंद करू. आल्यावर पुन्हा एकदा ओम नमः शिवाय. पूर्ण मंदिर आहे. असं हे बाबुलनाथ मंदिर आहे बाहेरून. श्री बाबुलनाथ काशी विश्वनाथ. आता बाबुलनाथचं दर्शन झालं. इथून व्ह्यू किती मस्त दिसतो. ढगाळ वातावरण, पाऊस, झाडं आणि इथून माणसं. बाबुलनाथ दर्शन कंप्लीट. असे मस्त दोघं बग्गीत बसलेत. दोघं उभे आहेत आमची वाट बघत. आणि हे जुनं बांधकाम. हे असं मंदिर आहे ते बाहेरच. गिरगाव चौपाटीला आता आम्ही आलो आहे. बाबुलनाथपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे हे भरपूर कबुतरा. सेल्फी पॉईंट आहे इथे समोर. आणि सर्व कलाकारांचं वगैरे घरं इथे गिरगाव चौपाटीच्या बाजूला इथे दिसतं. ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या साईडला. हा बघा कबुतरा मस्त उडतात. ते लहान मुलं कबुतरांबरोबर खेळतात. ही आहे गिरगाव चौपाटी.
त्याच्या समोर आहे आणि त्याच्या समोर एक्झिट समोर नरिमन पॉईंट. आपण खरं कबुतरांमध्ये बसलो एक दिवस बसल्यावर काय होतं. चालू आहे. वरळी ब्रिज मी नेहमी भारती सिंगच्या ह्याच्यात बघत असते. आज रिअल मध्ये बघायला भेटलं मला. बघा हा सीन नाही घेतलं तर काय घेतलं. मुंबई आहे, मुंबई म्हणून नाही आपली मुंबई. सागरी सेतू मस्त व्ह्यू. एवढ्या लवकर चालू करायला सांगितलं कॅमेरा. काय सुंदर बघ ना समोरचा व्ह्यू काय सुंदर दिसतोय. नेहमी बघायची मी व्हिडिओ मध्ये तर मला असं वाटायचं मी कधी बघेल पण मला आज बघायला भेटलं. मस्त मला आला परत ताऱ्यांचा. हाच खरं व्ह्यू बघण्यासारखा आहे. असं वाटतं ते ह्याच्यामध्ये केशव पडते कार्टून मध्ये दाखवतात तसं. तसं येत नाही बाई. पिक्चर सारखं आहे बघ. ती पिक्चरची शूटिंग वगैरे पण होत असेल होत ना. असेल मग. हा ब्रिज आहे. याला काय वरळी ब्रिज म्हणतात का? उभारून फोटो काढले ताई माहिती तुला. शोभा मावशी तिची विणबाई. कुठे अनुष्का? अटल सेतू कुठे आलं ग ते अनुष्का? पनवेल साईडला. अच्छा दरवाज्यातला बघा छान होईल. काय ग खूप सुंदर आहे बघण्यासारखा. काय घरी कल्याणनगरला भारी नाही होणार. व्यवस्थित करून. कुठे रे? लीलावती हॉस्पिटल. हा हे समोर लीलावती हॉस्पिटल. हे आम्ही गेलो लीलावतीला. परिसृष्टी याच्यात होती लीलावतीला. बरोबर लीलावती पण बघितले मी. ऍक्च्युली आपण खूप सीन सुंदर आहेत बघण्यासारखे. कोणीच व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. काय होते इथूनच व्हिडिओला स्टार्ट केलं ते इथेच व्हिडिओला एंड. आता आलो आहे आम्ही बिल्डिंगच्या खाली. ही आहे माझ्या आईची बिल्डिंग गुरुकृपा दिव्यम. आता इथून एंट्री आहे आपली. ही गाडी इथूनच सुरुवात केलेली. आता इथूनच एंड करूया. ऐक ग ऐक ग. फ्लोअर 2-3 लिफ्ट आहेत. ते 2-3 आहेत. तिकडे समोर 2-3 आहे. गणपती बाप्पा रिसेप्शन. आता आम्ही घरी आलोय. इथे बसली मी सोफ्यावर. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.